हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार आहोत 34 इंच छातीचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग. इथं मी बंद बाजूच्या साईडने 2.5 इंच गळा रुंदी आणि 5.5 शोल्डर घेतलेला आहे. आणि आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे. तर 34 साईजसाठी मी तर 5.5 इंचाचा मुंडा घेतलेला आहे. 5.5 इंचावर एक मार्किंग करून घेतलं आणि इकडून मी परत एकदा चेक करून घेत आहे की 5.5 येते की नाही ते. इथे 5.5ला एक मार्किंग करून घेतलं आणि आता आपल्याला इथं छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच मार्जिन असं घ्यायचं आहे. इथं छाती आहे 34 इंच, त्याचा चौथा भाग होतो इथं 8.5 इंच. 8.5 प्लस 1.5 इंच म्हणजे इथे 10 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि इथं मी परत एकदा 5.5 इंचाचं मार्किंग करून घेणार आहे. इथे 5.5 इंचाचं एक मार्किंग करून घेतलं. आता आपल्याला हे मुंडा ड्रॉ करून घ्यायचा आहे. तशा पद्धतीने मुंडा ड्रॉ करून घेतला आणि आता आपल्याला ही छातीची लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे छातीचं लाईन ड्रॉ करून घ्यायचं. आणि आता आपल्याला मुंडा जो आहे 5.5 इंचाचं सेंटर काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी टेप ठेवून घेतला आणि इथं टेप फोल्ड करून मी इथं सेंटर काढून घेतलं. आणि आता आपल्याला पाठीमागच्या आणि पुढच्या मुंड्यासाठी शेप देण्यात आणि इथं पाठीमागच्या मुंड्यासाठी मी इथं 1.25 इंचावर एक मार्किंग करून घेतलं आणि पुढच्या मुंड्यासाठी मी इथं 1.25 इंचावर मार्किंग करून घेतलं. आणि आता आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे मुंड्याला. इथं 1.25 इंचातून मी पुढच्या मुंड्यासाठी शेप देऊन घेतलं आणि इथं 1.25 इंचाचं जे मार्किंग केलं होतं त्यातून आपल्याला पाठीमागच्या मुंड्यासाठी शेप देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपला पाठीमागचा आणि पुढचा मुंडा शेप देऊन झालेला आहे. आता आपल्याला पुढचा गळा घ्यायचा आहे. पुढचा गळा आहे इथं 5.5 इंच, त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन म्हणजे 6 इंचावर एक मार्किंग करून घेतलं. आणि इकडून मी गळा रुंदीचं मार्किंग करून घेतलं. 2.5 इंच वरती घेतलेलं 2.5 इंच, तेच मी 2.5 इंचाचं मार्किंग खाली करून घेतलं. आणि हे बॉक्स अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचं आहे. आता आपल्याला ब्लाऊजचं उंची घ्यायचं आहे. तर ब्लाऊजची उंची आहे 13 इंच, त्यामध्ये 1 इंच मार्जिनसाठी अशा पद्धतीने मी 14 इंचाला मार्किंग करून घेतलं. ते 14 इंचाचं मार्किंग मी अजून एक करून घेणार. ते 14 इंचाचं मार्किंग मी अजून एक करून घेतलेलं आहे. आणि आता इथं छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच असं टोटल 10 इंचाचं मार्किंग केलं होतं वरच्या बाजूने. तीच 10 इंचाचं मार्किंग इथं खाली करून घ्यायचं आहे. इथे 10 इंचाचं मार्किंग केलं आणि आता आपल्याला हे कमरेचं जे काही लाईन आहे ते ड्रॉ करून घ्यायचं आहे. इथं मी कमरेचं लाईन ड्रॉ करून घेतलं. आता आपल्याला ही फिटिंगची लाईन पण ड्रॉ करून घ्यायचं आहे. इथं मी अशा पद्धतीने ही फिटिंगची लाईन ड्रॉ करून घेणार आहे. आता अशा पद्धतीने आपला हा बॉक्स तयार झालेला आहे. आता आपल्याला बाकीची मापे टाकून घ्यायची आहे. तिथं मी क्रॉसपट्टीसाठी गळ्याच्या साईडने मी 3.5 इंचावर एक मार्किंग करून घेतलं आणि इथं फिटिंगच्या साईडने मी 2.5 इंचावर एक मार्किंग करून इथं हे दोन्ही मार्किंग लक्षात घेऊन आपल्याला क्रॉसपट्टीचा शेप इथं देऊन घ्यायचा आहे. इथं अशा पद्धतीने मी क्रॉसपट्टीचा शेप दिलेला आहे. आता आपल्याला कटोरीसाठी मापे टाकून घ्यायचे आहेत. इथं कटोरीसाठी मी क्रॉसपट्टीवर इथं 4.5 इंचावर मार्किंग करून घेणार आहे. इथं 34 इंचाची छाती आहे, त्यासाठी मी इथं 4.5 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे क्रॉसपट्टीवरती. आणि आता आपल्याला गळ्याच्या इथून म्हणजे पुढच्या मुंड्यापासून इथं 2 इंचावर एक आणि एक 2.25 इंचावर एक 2.5 इंचावर असं 3 मार्किंग करून घ्यायचे आहेत. आणि इथं गळ्याच्या इथं वरच्या बाजूला मी 1 इंचावर मार्किंग करून घेतलं. आणि हे तिन्ही मार्किंग लक्षात घेऊन आपल्याला कटोरीचा शेप इथं देऊन घ्यायचा आहे. या 2.5, 2 आणि 2.25 या तिन्हीपैकी कुठल्या मार्किंगमधून आपला शेप प्रॉपर येतो ते बघून आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. इथं माझं 2.25 इंचावरून मार्किंग, त्याच्यातून माझं शेप बरोबर आलेला आहे, त्यासाठी मी इथं 2.25 इंचावरून मार्किंग केलं. आणि अशा पद्धतीने इथं पुढच्या गळाचा आकार इथं देऊन घेतलेला आहे. आणि आता आपल्याला अशा पद्धतीने आपलं कटोरीचं ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे.
इथं अशा पद्धतीने आपण डबल फोल्ड पेपर घेतल्यामुळे आपला पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग एकत्रच तयार होतो। इथं आपला अशा पद्धतीने कट करून झालेला आहे आणि पेपर आपल्याला ओपन करून इथं अशा पद्धतीने पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग वेगवेगळा करून घ्यायचा आहे। आता पुढच्या भागामध्ये काय काय चेंजेस करायचं ते बघूया। इथं मी पुढच्या व्हिडिओमध्ये याच कटोरीपासून डबल कटोरी कसं बनवायचं ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी मी इथं हे ड्राफ्टिंग करून घेणार आहे। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला हा जो कटोरीचा राऊंड शेप आहे तो मोजून घ्यायचा आहे, किती आहे तो। तर अशा पद्धतीने गोलाकार टेप फिरवत आपल्याला टेप इथं पूर्ण हा गोलाकार किती आहे तो मोजून घ्यायचा आहे। इथं माझं 7.5 इंच आलेला आहे पूर्ण। 7.5चा आपल्याला 3 भाग करायचे आहेत, म्हणजे 7.5 भागिले 3 तुमचा जेवढा काही हा राऊंड येईल त्याचा तिसरा भाग काढायचा आहे। इथं 2.5 इंच येतो। 2.5 इंचावर एक मार्किंग करून घेतलं आणि हे कटोरीचं इथं कटोरी कितीचं आहे ते मोजून घ्यायचं आहे। इथं 5.5चं कटोरी आहे, त्याचा सेंटर काढून घ्यायचा आहे, म्हणजे 2.25 इंचावर एक मार्किंग करून घेतलं सेंटरला। अशा पद्धतीने इथं 2.25 इंचावर एक मार्क करून घेतलं आणि आपण इथं कटोरीच्या इथं मी 2.5 इंचावर मार्किंग केलं होतं, त्या 2.5 इंचापेक्षा इथं 1.5 इंचाला मार्किंग करून घेणार आहे मी। म्हणजेच तिकडं जेवढं कटोरीला इथं जेवढं मार्किंग केलं होतं त्याच्यामधून 1 इंच मायनस करून आपल्याला इथं मार्क करून घ्यायचं आहे। आणि इथं ह्या दोन्हीचा जे 1.5 इंचाचं आणि एक 2.5 इंचाचं मार्किंग केलं होतं त्या दोन्हीचं सेंटर काढून घ्यायचं आहे। इथं अशा पद्धतीने सेंटरला एक मार्किंग करून घेतलं आणि आपण इथं जो काय कटोरीचा सेंटर काढला होता तिथून पण आपल्याला 1.5 इंचाचं म्हणजे गळ्याच्या इथून इथं जिथं जेवढं मार्किंग केलं होतं तेवढंच आपल्याला तिथं सेंटरमध्ये पण मार्किंग करून घ्यायचं आहे। 1.5 इंचाचं मी मार्किंग करून घेतलं आणि असं हे लाईन ड्रॉ करून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला हे तिन्ही मार्किंग लक्षात घेऊन आपल्याला अशा पद्धतीने हा शेप इथं देऊन घ्यायचा आहे। हे झालं आपलं म्हणजे डबल कटोरीसाठीचं माप। आपल्याला याच्यावरून डबल कटोरी वाढवून घ्यायचा आहे, ते व्हिडिओ मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। उद्याच्या व्हिडिओमध्ये ते डबल कटोरी याच्यापासून कसं बनवायचं ते मी सांगणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये फक्त याच्यापासून कटोरी कसं वाढवायचं ते सांगणार आहे। त्यासाठी पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की डबल कटोरी यापासूनच डबल कटोरी आणि कटोरी कसं काढू शकतो ते। तर अशा पद्धतीने मी पुढचा मुंडा पण कट करून घेतला आणि इथं गळ्याचं इथं हे मार्किंग करून कट करून घेतलं आणि इथं ही कटोरी पण कट करून घेतलेलं आहे। आता आपल्याला कटोरी वाढवून घ्यायचा आहे। इथं कटोरी वाढवण्यासाठी मी इथं हा पेपर घेतलेला आहे आणि सर्वात पहिल्यांदा आपल्याला कटोरी जसं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे। इथं तुम्ही बघू शकता जसं आहे तसं आपल्याला हे सर्वात पहिल्यांदा मार्किंग करून घ्यायचं आहे। मी इथून पुढं येणाऱ्या व्हिडिओमध्ये सर्व मापासाठी किती गळा रुंदी, मुंडा, छातीचं माप कसं सर्व छातीसाठी मी इथं सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही चॅनलवर असेच कंटिन्यू राहा, जेणेकरून तुम्हाला पुढचे येणारे व्हिडिओ कुठलेही मिस नाही होणार। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। इथं अशा पद्धतीने मी आहे तसं कटोरीचं माप एक कटोरी इथं ड्रॉ करून घेतलेला आहे। इथं 34 इंचाचं छाती आहे, त्यासाठी मी इथं 1.25 इंचाने मी कटोरी वाढवून घेणार आहे। दोन्ही साईडने 1.25 इंचाचं मार्किंग करून घेतलं आणि इथं हे कटोरीचं किती माप आहे ते आपल्याला मोजून घ्यायचं आहे। इथं 4.5 आणि 1 लाईन असं येतं, ते 4.5 आणि 1 लाईनचं इकडं पण मार्किंग करून घेणार आहे मी। जिथं 1.25 इंचाचं मार्किंग करून घेतलं तिथं आपल्याला ते काय 4.5 आणि 1 लाईनचं इथं मार्किंग करून घेतलं आणि इथं गळ्याच्या इथं मी 1.5 इंच इतकं वाढवून घेतलेलं आहे। इथं वरच्या बाजूने तुम्ही जेवढं काय मार्जिन पकडत असाल म्हणजे शिलाईमध्ये तेवढं इथं एक्स्ट्रा घ्यायचं आहे। मी इथं टेपच्या 3 लाईन इतकं घेतलेलं आहे एक्स्ट्रा आणि अशा पद्धतीने हे कटोरीचं इथं शेप ड्रॉ करून घेतलेलं आहे। आता आपल्याला हा पूर्ण जेवढं काय येतं आहे तेवढं त्याचं सेंटर काढून घ्यायचं आहे। इथं टोटल माझं आलेलं आहे 8 इंच। 8 इंचाचा निम्मा होतो इथं 4 इंच। 4 इंचावर एक मार्किंग करून घेतलं आणि इथं तिथून सेंटरमधून इथं खालच्या साईडने मी 1.5 इंचावर एक मार्किंग करून घेतलं
आणि आता आपल्याला हे दोन्ही साईडने सेम अंतर कुठं येतं ते बघून घ्यायचं आहे. इथं अशा पद्धतीने दोन्हीकडून चेक करून घ्यायचं आहे. इथं 4.5 इंचाला इथं दोन्हीचा सेंटर आलेला आहे. इथं अशा पद्धतीने दोन सेंटरला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हे लाईन असं ड्रॉ करून घ्यायचं आहे. इथं लक्षात असू द्या की दोन्ही बाजूने आपलं सेम अंतर आलं पाहिजे. इथे 4.5 असं दोन्ही बाजूने माझं अंतर आलेलं आहे. तिथं मी सेंटर काढून अशा पद्धतीने हे लाईन ड्रॉ करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपलं कटोरी वाढवून झालेलं आहे. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याच्यापासून डबल कटोरी कसं बनवायचं ते बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही उद्याचा व्हिडिओ नक्की बघा. इथं अशा पद्धतीने हे कटोरी इथं कट करून घ्यायचं आहे. इथं मी कटोरी पूर्ण कट करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपलं इथं 34 इंच छातीचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग पूर्ण करून झालेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर का आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणारे पुढचे व्हिडिओ तुम्ही कुठलेही मिस नाही करणार त्यासाठी. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार मानते.